श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण श्री महालक्ष्मीची कहाणी ऐकणार आहोत. श्री महालक्ष्मीची कहाणी. ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, तिचे नाव पाट माधवराणी. दुसरी नावडती होती, तिचे नाव चिमादेवराणी होते. त्या राजाला नंदबनेश्वर नावाचा एक शत्रू होता. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजाने सर्व लोक बोलवले. नंदबनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. लोकांनी बरं म्हटले. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई, मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा, तू गरिबाचा पोर, 4 पावले पुढे जा, झाडाहाड ती वाळली भाकरी खा, म्हणजे तुला लोक हसणार नाहीत. म्हातारीने भाकरी दिली. म्हातारीचे पोर भाकरी घेऊन निघाले. सगळ्यांच्या पुढे गेले. इतक्यात संध्याकाळ झाली. पोराशिवाय सर्व लोक घरी आले. त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही. पुढे मध्यरात्री काय झाले? नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वास ओसू लागला. पोराने विचारले, बाई बाई, ह्याने काय होते? त्यांनी सांगितले, पडले झडले सापडते. मनी चिंतिले काय होते? ते ऐकून तोही त्याच बरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा ह्यांनीही मागितला. तसा देवीने दिला. देवी अदृश्य झाली. म्हातारीचं पोर घरी परत आलं. दुसऱ्या दिवशी राणी पहाटेस उठली. परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजात जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता. त्याने ह्याला मारले असेल असे लोकांनी राजास सांगितले. राजाने त्याला बोलवून धाडले. म्हातारीचं पोर राजाच्या घरी आला. त्याने राजाला विचारले, राजा, आळ नाही आला? अन्याय नाही केला? मला इथे का बोलावले? राजा म्हणाला, भिऊ नको, घाबरू नको. माझा वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझे नाव सांगतात. पोर म्हणाला, राजा, मी नाही मारला, पण तो देवीच्या वराने मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठे भेटलास? पोर म्हणाल, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढे थोडासा गेलो. शिळी भाकर झाडाहाड खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला. तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की राजास शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवल वाट नाव ठेवील, असे म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझे बोलावणे आले. राजाने हकीकत ऐकली. आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिले, अर्धे भांडार दिले, माडीशी माडी बांधून दिली, नवल वाट नाव ठेवले. पुढे म्हातारीचं पोर आनंदाने वागू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीने नवल वाटाला बोलावून धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवल वाटाने तातू दाखविला. तिला सांगितले, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्ध्य द्यावीत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्थीला करावी. त्याचप्रमाणे दर अश्विन मासी करावी. असा तिने वसा समजावून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झाले?
राजा राणीच्या महाली आला. सारी पाट खेळू लागला. राजाने तातू पाहिला. हे काय म्हणून विचारले. राणीने तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझ्या घरी हारे बहु, दोरे बहु कांकण, कळावे बहु व्रताचे सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासीने तो तातू नावलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. हा म्हणाला, उच्चील माचील घेतला वसा टाकून देशील. तिने सांगितले, उतरणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली करून वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहाली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचं सोंग घेतले. पाट माधवराणीची महाली गेली. महालक्ष्मीचं तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कुठं काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाट माधवराणी म्हणू लागली, अगं अगं पाट माधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. राणीने उत्तर दिले, आज माझ्या घरी काही नाही. म्हातारीला राग आला. तिने तिला शाप दिला. सवतीच्या न्हाणी डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग मनुष्याचे अशी होऊन पडशील. इतके राणीने ऐकले. खदा खदा असली. पुढे म्हातारी निघून गेली. ती चिमादेवीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचे साहित्य दिसले, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिथे चिमादेवीने विचारले, अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. तिने उत्तर दिले, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, कशाने ओळखावी, कशाने जाणावी. तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी बायको झाली. अशा तिन्ही काळ तिने तिला पालटून दाखविले. नंतर राणीने तिला घरात बोलावले. न्हाऊ माकू घातले. पितांबर नेसायला दिला. चौरंग बसायला दिला. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघेजण घागरी फुंकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. दुपाचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली. नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो पाहून तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथे घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीने पंचारती ओवाळली. राजाचा हात धरून मंदिरात घेऊन गेली. सारी पाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली. तसे राणीने म्हणाली, माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ. राजा सकाळी तुला घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करील. अर्धे अंग बेडकाचे, अर्ध अंग मनुष्याचे अशी होऊन. तशी चिमादेव राणीने तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये. तसे देवीने सांगितले की राजा तिला 12 वर्ष वनात धाडील. असे म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजाने तिला रथात घेतली. वाड्यासमोर घेऊन आला. पाट माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे. तिला तू सामोरे ये. तशी ती फाटके तुटके नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळकट भरला. जळतं खापर डोकीवर घेतले आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजाने विचारले की ओरडत किंचाळत कोण येत आहे. भूत आहे की खेत. शिपायांनी सांगितले, भूत आहे, भूत नाही, खेत नाही, तुमची राणी सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागले. इकडे शिपायांनी पाट माधव राणीला रानात नेली. राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळू मुळू रडू लागली.
तसे शिपायांनी सांगितले, बाई बाई रडू नका, आम्ही तुझ्या हातचे खाल्लेले आहोत. आमच्याने काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात येऊ नको, असे ते म्हणाले. राणीला तिथून सोडून आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. खूप हिंडली. तिथे तिथे जाई. तिथून तिथून लोक तिला हाकून पिटून लावीत. कुठेच थारा मिळेना. पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली. तिथे गेली. तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्थानाला गेले. म्हणाले, ही आपली झाड सारवण करी, पूजेचे पाठ मांडून ठेवी. असे तिने 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथे झाड सारवण कोण करते, त्याने माझ्यासमोर यावे. तशी ती ऋषीच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषीने झाड सारवणाचे कारण विचार. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. तिने सगळे सांगितले. ऋषींनी पोथ्या पुस्तके वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मी पूजा करविली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसं राणीने आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीने शाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझा हातचा वास येऊ लागेल. राजा इथे आज उद्या येईल. ताणलेला असेल. त्याची शिपाई इथे पाण्याचा शोध करतील. तेही सगळे तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला. पोटभर फराळ केला. पाणी प्यायला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारले, इथले पाणी, फराळ, विडा ह्या सगळ्याला पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचे खाल्ले प्यायले. आमच्याने काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिले. राजा म्हणाला, असे असेल तर तिचा शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुफा पाहिल्या. तिथे ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितले. राजा उठला. ऋषींच्या गुफेत गेला. त्याचे दर्शन घेतले. ऋषींनी ओळखले. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला राजाच्या हवाली केले. तसे उभयंत्यांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात घातले. आपल्या घरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. चिमादेवी राणीला निरोप पाठविला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येतो आहे. त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्यायली माखली. पितांबर नेसली. शाल जोडी पांघरली. अलंकार घातले. नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली. राजाने विचारले, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितले. नागकन्या नाहीत, देवकन्या नाहीत, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघीसह वाजत गाजत नगरात आले. सुखाने रामराज्य करू लागले. त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.